हॅलो फ्रेंड्स, हॅलो, गुड मॉर्निंग. तर हे बघा आम्ही कुठे आलेलो आहोत. आज खूप पाऊस आहे सकाळपासून. तर म्हटलं बाहेर तर शूट करायला भेटणार नाही, आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटणार नाही. तर आम्ही आलेलो ब्रिजवरती आणि हे आम्ही लोकेशन सांभाळून ठेवलं होतं. कारण जेव्हा ऊन होतं तेव्हा आम्ही बाहेरचे व्हिडिओ बनवायचो. तर आणि म्हटलं ब्रिजवरचे आपण सांभाळून ठेवूया, ब्रिजवरती आधी करूया नको व्हिडिओ. कारण जेव्हा पाऊस असेल खूप तेव्हा आपण ब्रिजमध्ये सेफ असू. तर हे बघा वरती छान ब्रिज आहे हां, आणि ते आम्ही व्हिडिओ बनवलेले आहोत. तर आता इथलेच तुम्हाला पावसामध्ये तर इथलेच जास्त व्हिडिओ दिसणार आहेत, कारण हे लोकेशन आहे आमचं पावसाचं. बघा खूप मस्त वातावरण आहे बाहेर, खूप पाऊस आहे, रिमझिम पाऊस पडते. म्हणजे रात्रभर तर पाऊस होताच, तर सकाळी पण खूप पाऊस होता आणि आता थोडा बारीक बारीक आहे पाऊस. तर म्हणून म्हटलं बाहेर नको भिजायला पण होणार आणि कुठे जाणार पावसामध्ये, तर हे सेफ आहे आपल्यासाठी. हे लोकेशन मस्त आहे की ते काहीच टेन्शन नाही आहे व्हिडिओ बनवायला. आणि छानपैकी हे बघा रूळ आहे आपल्या ठाण्याचा, तर ट्रेन पण जात आहेत. खूप मस्त आहे बघा इथे. आणि मागे मी मला वाटतं 1-2 व्हिडिओ बनवले असतील ह्या ब्रिजचं, तर नक्की बघा जुने व्हिडिओ पण. लॉंग व्हिडिओ टाकलेले आहेत या ब्रिजचे. आपला विटाव्यापर्यंत हा ब्रिज आहे, विटाव्यापर्यंत जातो ब्रिज हा, ठाणे टू विटावा. तर स्काय वॉक आहे, काही टेन्शन नाही आहे. कारण पहिलं खूप लॉंगने जायला लागायचं, तर आता हे स्काय वॉक आहे ना, तर खूप मस्त मुलं, कॉलेजची मुलं, कामाला जाणारी माणसंसुद्धा चालतच जातात तिथून. तर मस्त आहे का. आणि मला वाटतं 10 ते 15 मिनटातच आपण चालत विटाव्याला जाऊ शकतो. तेवढा पण वेळ नाही लागत सहसा फास्ट चाललो तर. पण ही सगळी कॉलेजची मुलं वगैरे तिकडची ठाण्याला येतात, ठाणेकर तिकडे जातात. तर मस्त आहे ब्रिज पण. हे बघा खूप आता पाऊस पडला तर हिरवीगार झाडं मस्त एकदम बहरलेली आहेत. बघा झाडं बघा खूप छान आहे. ट्रेन पण जात आहेत आजूबाजूला मस्त. आणि इथे ना हा पूर्ण खाडीचा भाग आहे. आपलं ठाणं आहे तर इथे खाडीचा भाग आहे इथे बघा. आता मी चालत चालत ना खूप पुढे आले. मला वाटतं म्हणजे विटाव्याच्या एंडपर्यंत मी आले आता चालत चालत. तर मुलीला आणायला जायचं आहे. व्हिडिओ तर आमचे बनून झालेत आता, व्हिडिओ बनून झालेत आता. मुलीला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये, सुटेल आता ती 12:30ला. तर तोपर्यंत म्हटलं थोडा वेळ आहे तर आपण व्हिडिओ करू. आणि खूप दिवस झाले आपण लॉंग व्हिडिओ केला नव्हता, तर म्हटलं करू आता. आपण इथे आलोच आहेत तर, आणि वेळ पण आहे. तर हे बघा खाडी आहे ही पूर्ण, पण हे स्वच्छ गोडं पाणी आहे, हे साठवून ठेवलेलं पाणी आहे. खाडी म्हणजे तशी खाडी नाही आहे. तिकडे एक घर आहे ना, तिथे एक घर आहे. तर मला वाटतं फॅमिली राहते तिथे. आणि ते म्हणजे त्यांच्याकडे काय काय आहे, बकरी आहेत, बदक आहेत, कोंबड्या आहेत. असं त्यांनी पूर्ण सेटअपच करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या घरी असं. आणि हे सगळं गोड म्हणजे खारं पाणी नाही आहे, गोडं पाणी आहे, साठवून ठेवलेलं पाणी आहे पावसाचं. तर खूप मस्त, म्हणजे 12 महिने असतं इथे पाणी, म्हणजे साठवलेलंच पाणी असं हे. खूप मस्त. त्यामध्ये कचरा वगैरे काही नाही कोणता, कारण जी खाडी आहे ना ती वेगळी खाडी आहे, ही त्यांची खाडी आहे. म्हणजे त्यांनी असं पाणी साठवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मच्छी वगैरे आहे, त्यामुळे ते कचरा वगैरे वरून लोक टाकतात ना, त्यांना टाकू देत नाही. खूप म्हणजे ओरडतात ते लोक. पूर्ण स्वच्छ केलं आहे त्यांनी बघा. खूप मोठा एरिया आहे हा खाडीचा त्यांच्या. पूर्ण पाणी साठवलं आहे. मला वाटतं अशाच प्रकारचे मला वाटतं म्हणजे
4-5 भाग आहेत अशाच प्रकारचे, पूर्ण स्वच्छ आहेत आणि ते, आणि त्यामध्ये मासे असतात, मोठे मोठे मासे असतात, ते मासे ते हे करतात, काढतात पण. हे बघा ट्रेन आलेली आहे आता. मस्त बीच आहे, इथे आला तर नक्की या. तर मस्त आहे, आपल्याला विटाव्याला जायला पटकन 10-15 मिनटात आपण पोहोचू शकतो. रिक्षा वगैरे बघण्याची गरज नाही, मस्त चालत गप्पा मारत मारत जाऊ शकतो. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि खूप छान सपोर्ट करताय, असा सपोर्ट करत राहा. लवकरच आपले 100K पूर्ण होणार आहेत, त्यासाठी लवकरच आपले 100K पूर्ण होणार आहेत, त्याच्यासाठी प्लीज सपोर्ट करा, नवीन जॉईनिंग करा आणि असं सपोर्ट राहू दे कायम.